असं जे म्हटलं जातं, प्रगती आणि यश दोन्ही मेहनतीची फळं आहेत. फुलटॉ चेंडू फाईन लेगच्या दिशेला भिरकावून दिला. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करेल. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला जातोय, रोखला जातोय, थोपवला जातोय. काही धावा निश्चितपणे त्या ठिकाणी वाचवल्या जात आहेत. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र पुढे जाऊ ना पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल 30 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 3चा खेळ मार्गस्थ आहे. प्रज्वल गायकवाड हे महत्त्वाचं तिसरे षटक हाताळत असताना मैदानाच्या आतमध्ये. प्रगती म्हणजे आत्मविश्वासाची पायरी आणि यश म्हणजे पायरीचं शिखर. आज खऱ्या अर्थानं यश मिळवायचं या उद्देशानं प्रत्येक जण मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा उतरलाय. 5 मॅचचं शेड्यूल आणि अगदी आपण पाहतोय 8 ओव्हरच्या मॅचेस खऱ्या अर्थानं जे खेळवले जात आहेत. बॉलर तयार. आडव्या बॅटने पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली गेली. एक सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. सांघिक धावसंख्या पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल 31 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 3चा खेळ मार्गस्थ आहे. 31 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा झुंजार लढवय्यांचा खेळ आहे. हा खेळ आहे शुरांचा, लढवय्या क्रिकेट वीरांचा. अगदी आपण पाहतोय कोलवडी गावातीलच खेळाडू आमने सामने आणि ज्यावेळेस गावातील खेळाडू आमने सामने येतात चांगली झुंज आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका खेळून काढलाय. सिंगल प्राप्त केली जाते. दुसऱ्या धावेसाठी पलायन सपळाई पाहायला मिळते. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 2 धावांच्या साह्यानं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल 33 धावा. ओव्हर क्रमांक 3चा खेळ मार्गस्थ आहेत. 33 विदाउट लॉस. बिनबाद 33 धावा धावफलकावरती. लॉंग ऑनच्या दिशेला शतरक्षक चेंडूवरती. पन्हाळा पॅन्थर्स मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना तर रायगड रॉयल्स शतरक्षण करत असताना मैदानाच्या आतमध्ये 34 धावा. ओव्हर क्रमांक 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. ओ इनसाइड आउट अगदी आपण पाहतोय. फटका खेळलाय. चेंडू जाईल सुसाट वेगात. ओ काय कलेक्शन केलं. जबरदस्त शतरक्षण त्या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळते. काही काळ असं वाटलं चेंडू सुसाट वेगात सीमारेषा गाठतोय, परंतु त्या ठिकाणी शतरक्षक होता अगदी आपण पाहतोय. तीन ओव्हरचा खेळ संपला. बिनबाद 36 धावा धावफलकावरती. 5 ओव्हरचा खेळ बाकी आहे. जिद्द असेल तर अशक्य हा शब्द फक्त शब्द राहतो. जिद्द असेल तर मात्र तुम्ही कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवू शकता. आणि अगदी आपण पाहतोय दोन्ही टीम जिद्दीनं खऱ्या अर्थाच्या आतमध्ये उतरताना कोण विजय पताका फडकव हे मात्र आपल्याला पाहायचंय. जावे मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार. ओ प्रचंड वेग आहे. वेगवान चेंडू. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 36 धावा. ओव्हर क्रमांक 4चा खेळ प्रगतीपथावरती जारी आहे. तुमच्या क्रिकेटमध्ये जिद्द म्हणजे काय तर शेवटच्या चेंडूपर्यंत लढण्याची ताकद ज्याच्यात असते त्याला जिद्दी खेळाडू खऱ्या अर्थानं म्हटलं जातं. सिंगल प्राप्त केली जाते. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी जेलसाठी केला गेला.
सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र बिनबाद 37 धाबा. ओव्हर क्रमांक 4चा खेळ मार्गस्थ आहे. बिनबाद 37 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिद्द, चिकाटी आणि संघर्षाचं फळ कोणतं असेल तर त्याला यश म्हणून नक्की संबोधलं जातं. रिवर्स खेळलाय बिटवीन द गॅप. चेंडू सुसाट वेगात सीमारेषा पार. खणखणीत चौकार. 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक शेठ गायकवाड, प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. तेवढंच यश भव्य दिव्य असतं. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 41 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 4चा खेळ मार्गस्थ आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर पुन्हा एकदा तयार होत असताना आपण पाहतोय. लोअर फुल टॉस होता. समोरच्या दिशेला उडवलाय. अगदी आपण पाहतोय कॅय ड्रॉप. एक सोपा झेल निसटलाय, सटकलाय. जीवनदान मिळतंय आणि जीवनदान दिल्यानंतर मात्र बरंच काही घडतं. जीवनदानाचा फार मोठा इतिहास आहे. सगळ्यांना रेकॉर्ड माहीत आहे. 4 धावांवरती जीवनदान दिलं होतं रोहित शर्मा यांना आणि त्यानंतर मात्र जागतिक एकदिवसीय क्रिकेटमधली सर्वोच्च धावसंख्या बनवली गेली होती 264. ओ पहा पुढच्या चेंडूवरती आता मात्र झेल टिपला जातोय. मिड विकेट मध्ये एक सुरेख झेल कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. विकेटचं पतन. क्रिकेट
आणि याचबरोबर षटकाची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. शक्ती शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा माननीय गोरख पवार अध्यक्ष छावा संघटना प्रोप्रायटर चिंतामणी डेव्हलपर्स यांकडून ओहोर संपली. चेंडूला खेळून काढलं. टोटल वरती नजर टाकले तर 43 धावा. षटक क्रमांक 5वा मार्गस्थ आहे अजय आणि दुसऱ्या बाजूला विशाल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मनोज पांडे हे महत्वाचं षटक टाकण्यासाठी सज्ज आहे. मनोज पांडे अगदी आपण पाहतोय हे महत्वाचं 5वं षटक टाकत असताना अगदी आपण पाहतोय. यावेळेला आडव्या बॅटनं पुन्हा एकदा भिरकावून दिला. स्क्वेअर लेगचा शतरक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय. झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ. आज मॅचचं शेड्यूल अगदी आपण पाहतोय. लॉंगॉनच्या दिशेला चेंडूला खेळून काढल्या. सिंगल प्राप्त केली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. सांघिक धाव संख्या 44. 2 गड्यांच्या मोबदल्या 4.3 षटकाचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपलाय. संजू राठोड आणि दुसऱ्या बाजूला विशाल. 10 चेंडू 20 वरती विशाल. मनोज पांडे हे महत्वाचं षटक हाताळत असताना यावेळेला आकाशाचे वेध डीप मधून शतरक्षक चेंडूवरती नो मॅच लँड मध्ये चेंडू जाऊन पडताना पाहायला मिळतो आहे. प्राप्त केल्या जातील त्या 2 धावा. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले जाते. एक धाव खूप महत्वाची अगदी आपण पाहतोय. काल देखील अतिशय रोमहर्षक लढती क्रिकेट रसिकांनी दिवसभराच्या सत्रात अनुभवल्या पाहिल्या. आज देखील पहिली लढत अगदी आपण पाहिली. प्रतापगड पॉवर टीमनं मात्र मारलेली बाजी. 46 लॉस ऑफ 2 विकेट. षटक 5वं मार्गस्थ आहे. ओ चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर.
46 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पन्हाळा पॅन्थर्स हे महत्वाचं 5वं षटक टाकत असताना मनोज पांदे अगदी आपण पाहतोय 5वं षटक घेऊन आलाय. सांघिक धावसंख्या 46 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. फुलटॉस चेंडू अगदी आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑफला चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर खणखणीत चौकारासाठी 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक चांगलं स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये सेट केले जात आहे. यश मिळत नसतं ते झुंजून कमवायचं असतं. अगदी आपण पाहतोय गाव स्तरावरची गाव पातळीवरची मोठी क्रिकेटची स्पर्धा प्रत्येक जणांनी एक स्वप्न पाहिलं असेल. या वर्षाच्या पर्वावरती आम्ही आमचं नाव कोरणार. चांगला संघर्ष कालपासून आपल्याला पाहायला मिळतोय. घाम जास्त पाडला की त्या ठिकाणी यश चमकतं. हा खेळ मेहनतीचा आहे. यावेळी अगदी आपण पाहतोय डीप मधून शतरक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 51 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 6 प्रगतीपथावरती जारू आहे. 6वं षटक प्रगतीपथावरती. ज्यांनी संघर्ष केला त्यांच्याच गळ्यात खऱ्या अर्थानं यशाची माळ पडत असते. यानंतरच्या 2 टीम आपण देखील सज्ज राहायचे. लगेच टॉस आपण संपन्न करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. यावेळेला केले आक्रमण केलाय प्रहार दर्जेदार षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार.
स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर 57 धावा. धावफलकावरती अगदी आपण पाहतोय 57 लॉस ऑफ 2 विकेट. 6वं षटक मार्गस्थ अगदी आपण पाहतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय चांगला चेंडू. टीम टोटल वरती नजर टाकली तर 57 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. 6वं षटक मार्गस्थ. झुंजार लढवय्ये आमने सामने आणि त्यांच्यातील झुंज अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. पन्हाळा पॅन्थर्स टीम करते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी. फुलर लेनचा चेंडू होता, समोरच्या दिशेला उडवलाय, शतरक्षक चेंडूच्या खाली झेल झालाय. वॉडकॉट सुरेख झेल त्या ठिकाणी मात्र पूर्ण केला जातोय आणि पाहायला मिळेल विकेट. फलंदाज बाद. प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. सत्तावन्न धावा 3 गाड्यांच्या मोबदल्या 5.4 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना आपल्याला पाहायला मिळतोय. पन्हाळा पॅन्थर्स टीम करते फलंदाजी. यावेळेला अगदी आपण पाहतोय डॉट आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या स्थिर 57 वरती धावफलक अगदी आपण पाहतोय. एक 80च्या पुढे धावफलक गेल्यानंतर चांगली फायटिंग होते हे आपण पाहिले. प्रत्येक मॅचमध्ये टार्गेट किती सेट केले जाईल हे खूप महत्त्वाचं असेल. या मॅचमध्ये अगदी आपण पाहतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय या फॉलो थ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न. यष्ट्या उडवल्यात त्या ठिकाणी यष्टिरक्षकानं पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 58 धावा 6 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतोय. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी असेल. 6 ओव्हर 58 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शक्तिशाली धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय गोरख पवार अध्यक्ष छावा संघटना प्रोप्रायटर चिंतामणी डेव्हलपर्स यांकडून ओव्हर संपली. 7वं षटक टाकलं जाईल. 6 ओव्हरचा खेळ संपला. 58 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता षटक क्रमांक 7 बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. बॅटिंग पॉवर प्ले पंचांचा इशारा येताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. कोलवडी प्रीमियर लीग 2025चा थरार अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. भव्य गाव चॅम्पियन लीग चा थरार आपण या ठिकाणी अनुभवतोय, पाहतोय. कोण बाजी मारणार या महत्वपूर्ण लढतीमध्ये. यावेळेला अगदी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली आहे. सिंगल प्राप्त केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. सांघिक धावसंख्या 1 धावेच्या सहाय्याने पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. 59 59 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 59 59 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 7 या ठिकाणी मार्गस्थ आहे. व्यूहरचना क्षणाक्षणाला त्या ठिकाणी सजवली जाते. बॉलिंग ट्रॅकवरती अगदी आपण पाहतोय बॉलर तयार सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेला खेळलाय. अलॉंग द कार्पेट डाऊन द ग्राउंड अगदी आपण पाहतोय. सिंगल प्राप्त केली जाईल. चांगलं कलेक्शन, चांगलं शतरक्षण. नो बॉल नो बॉल. जास्त उसळी घेणारा चेंडू अगदी आपण पाहतोय. पंचांनी नो बॉल
आपल्यापर्यंत कळवलाय आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा फायदा कशा प्रकारे उठवला जातोय पाहायचं. एक बॉलर तयार. यावेळेला अगदी आपण पाहतोय मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत अगदी आपण पाहतोय 2 धावा. दुसरी धाव घेत असताना एष्ट्या उडवल्यात आणि निर्णय तिसऱ्या पंचांकडे जाताना पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी मात्र जी केली जाते. थर्ड अंपायर सचिन पवार तर त्या ठिकाणी मात्र ऍक्टिव्ह होताना पाहायला मिळत आहेत. काही वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचताना पाहायला मिळेल. दादा तुझं काय काम आहे रे स्कोर? तुझं काय काम आहे तिथं? तुझं कामच काय? पंच पाहतील ना तिथं. 12 मॅननी पण तिथं जायचं नाही. पंचच पाहतील सगळं. तू कालपासून डोकवतं बरं का ते आयोजकांचा फोन आहे डायरेक्ट. तुझं काम स्कोरिंगचं आहे. तुझं काम तिथं नाहीच आहे. नाही नाही बघायचंच नाही. तू बघायचंच नाही. स्कोरिंग करायची तुझी. आतून फोन येऊ राहिले. फलंदाज सेफ अगदी आपण पाहतोय आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर तयार. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला समोरच्या दिशेला उडवलाय. चेंडू आउट ऑफ द पार्क जातोय सीमा पार. बिग सिक्सर षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. यावेळेला अगदी आपण पाहतोय फ्रंट फुट वरती ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या 70. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर क्रमांक अगदी आपण पाहतोय 7 या ठिकाणी मार्गस्थ आहे. यावेळेला ताकद आहे, नजाकत आहे, पॉवर आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 76 धावा. 3 गाड्यांच्या मोबदल्या 6.4 षटकाचा खेळ त्या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतोय. 8 ओव्हरची मॅच आहे. 8 षटकांचा सामना आहे. ओ पुन्हा एकदा पॉवर पाहायला मिळाली या फटक्यामध्ये. फ्लॅट बॅटेड सिक्सर. बॉन्ड लाईन. एक शानदार षटकार. 6 धावा. अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार.
82 धावांवरती 3 गडी बाद आहेत. 82 लॉस ऑफ 3 विकेट. अगदी आपण पाहतोय 82 वरती 3 गडी बाद आहेत. आक्रमणाला झालेली सुरुवात स्फोटकता दाहकता प्रचंड मोठी आता मैदानाच्या आतमध्ये जाणवताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर हेच फटके खेळावे लागतील एक बलाढ्य आणि विशाल स्कोर उभा करण्यासाठी. अगदी आपण पाहतोय याचबरोबर षटकाची होईल मैदानाच्या आतमध्ये समाप्ती. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 7 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर पन्हा पॅन्थर्स 82 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं अंतिम अखेरचं षटक आता मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. लास्ट ओव्हर टू गो. शेवटचं षटक आता मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय गोरख पवार अध्यक्ष छावा संघटना प्रोप्रायटर चिंता कडून ओव्हर संपली. लास्ट ओव्हर टू गो. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. मी बॉलिंग ट्रॅक वरती विजय गायकवाड अगदी आपण पाहतोय. संजू राठोड आणि श्रेयस अगदी आपण पाहतोय. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिला. अगदी आपण पाहतोय एक वेगवान सिंगल त्या ठिकाणी मात्र कंप्लीट केली जाते. धावफलक 83 वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. मॅच 8 ओव्हरचा मुकाबला पीटीसी लाईव्ह द्वारा या क्रिकेटच्या स्पर्धेचा अगदी आपण पाहतोय लाईव्ह प्रेक्षेपण जे केले जात आहे जगभरात. खरं तर या लाईव्ह प्रेक्षेपणाचा आनंद तुम्ही कुठेही घेऊ शकता. सुंदर क्वालिटीमध्ये या मैदानावरची क्षणचित्र तुम्ही लाईव्ह देखील यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता. चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय. फुटवर्कचा म्हणावा तसा उपयोग त्या ठिकाणी फलंदाजानं केला नाही. अगदी जागेवरती उभं राहून त्या ठिकाणी ऑन साईडच्या दिशेला हा फटका खेळायचा होता. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 83 वरती धावफलक आपण पाहतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेला चेंडू जाईल सुसाट वेगात सीमारेषा पार. वाईडिश लॉंग ऑफ सीमा पार खणखणीत चौकार 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौका. यावेळेला पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट. जिंकण्याची इच्छा आणि संघर्षाची जिद्द ज्यांच्यामध्ये असते तोच खऱ्या अर्थानं इतिहास रचताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि इतिहास रचण्यासाठी प्रत्येक जण सज्ज आहे. कोलवडी प्रीमियर लीग 2025 5वं पर्व मोठ्या धुमधडाक्यात संपन्न होत असताना अगदी आपण पाहतो आहे. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय अंतिम मार्गस्थ आहे. लास्ट ओव्हर टू गो. हुकला तो संपला. प्रथमेश अण्णा गायकवाड प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. अंतिम षटक काही चेंडू शेष शिल्लक बाकी अगदी आपण पाहतोय. झुंजार लढवई आमने सामने त्यांच्यातील झुंज मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळते. पाहायचे उर्वरित चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी होती. ओ डान्सिंग डाऊन द विकेट. समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टांच्या पाठीमागं यष्टरक्षकानं आपलं काम चोखरित्या बजावलं. झेल टिपला गेला पाहायला मिळते विकेट.
क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री पहिलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. टाकला जाईल. यावेळेला स्वीपर कव्हरच्या दिशेला अगदी आपण पाहतोय. शतरक्षक करेल चेंडूचा पाठलाग. चेंडू सुसाट, सीमा पार, फरार, खणखणीत चौकार. 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड, प्रोप्रायटर
हॅलो. हॅलो. हॅलो शिक. हॅलो. 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 हॅलो शिक. हॅलो. ऑडिओ टेस्ट. हॅलो. कमी करा जितू सरांनी कॉल केलेला आहे. थोडंसं व्हॉल्यूम कमी करा. ओके, थँक्यू. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी आपला मित्र अजय ऋष. आपण असतं माझ्यासोबत खुश. आपण एकदा मला पुण्यातून रेडिओवरती. आणि आज आपण आहोत कोलवडीच्या ऐतिहासिक मैदानामध्ये, जिथे सलगचं 5वं पर्व आणि विजयाचं टार्गेट पुढे 93 धाव्यांचा प्रवास आतमध्ये पुढे आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि 93 धावांचं एक मोठं टार्गेट. जितकं मोठं टार्गेट तितका मोठा खेळ या मॅचमध्ये दिसेल. ज्या टीमला आतापर्यंत पराभव काय असतो हे लांबपर्यंत माहीत नाही. अनस्टॉपेबल, अनबिटेबल असणारी आतापर्यंत शतरक्षण करणारी टीम पन्हाळा. टॉस होतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमच्या बरोबरीत. यानंतर होणाऱ्या मॅच आम्ही टॉस करतोय. सचिनजी पवार यांना विनंती करतो. सचिन पवार सर आमचे जे थर्ड अंपायर आहेत त्यांनी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. दोन्ही टीम कॅप्टन आमच्या बरोबरीत आहेत. ऑफिशियल अंपायर्सच इथून पुढे तुम्ही बघता की प्रत्येक मॅचचा टॉस कव्हर करण्यासाठी आवर्जून तिकडे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आहेत. आणि हाही टॉस जे सर तिकडे कव्हर करणार आहेत. 93 धावांचा प्रवास घेऊन तर पहिलं षटक विशाल. आत्तापर्यंतच्या पर्वातला अप्रतिम स्पेल, जो कधी न विसरणारा असा क्षण ज्याच्या आयुष्यामध्ये काल तुम्ही बघितला. बेस्ट 5 तर टोटल 6 विकेट प्रतिस्पर्ध्याच्या एकट्या खेळाडूने घेतल्या. आणि एका इनिंगमध्ये टोटल 6 विकेट घेत मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपल्याकडे ठेवणारा, प्रतिस्पर्ध्याला अक्षरशः खिंडीमध्ये रोखून ठेवणारा खेळाडू, तो तुम्ही बघताय बॉलिंग मार्कवरती पुढे आलेला आहे. कव्हरमध्ये खेळलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक समोर होते. एक सिंगल धाव त्या ठिकाणी येणार आहे. टॉस जिंकलाय टीम तोरणा संघानं. आणि प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि तो संघ यानंतर फिल्डिंगसाठी आतमध्ये येईल. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना आतापर्यंत 2 धावा पहिल्या षटकामध्ये पुढे खर्च करण्यात आलेला आहे. दोन धावा धावपलकीवरती आहेत पुढे. आणि पहिलं षटक पुढे. 90 पेक्षा जास्त धावा ज्यावेळेस टीम तुम्हाला आवश्यक आहेत विजयासाठी, त्यासाठीची तुमची पॉवर प्लेची जी सुरुवात आहे ती मजबूत असायला हवी. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली सुरुवात. कव्हरमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक पोचलाही होता चेंडू खाली, मात्र अगदी शेवटच्या क्षणी त्याच्या हातातून तो चेंडू निसटला. तोपर्यंत तिथे काही धावा घेण्यासाठीचा प्रयत्न करेल टीम रायगड. कारण माहीत आहे विजयासाठी मोठं अंतर आपल्याला क्रॉस करायचं आहे. ध्येयापर्यंत जात असताना जे जगलेले क्षण असतात ना टीम, ते अधिक सुंदर असतात. आणि एकदा निघून गेलेलं क्षण तुम्हाला परत आणता येत नाही. तुम्ही ध्येयापर्यंत जाताल नाही जाताल ही नंतरची गोष्ट आहे, मात्र हे क्षण आनंदानं जगावे लागतात. सगळं माघारी येतं, मात्र एकदा गेलेली वेळ तुम्हाला परत आणता येत नाही. इस कर्म भूमि में युद्ध जारी है और जो बहते रक्त होते हैं वो युद्ध करने वालों के शृंगार होते हैं. क्षेत्ररक्षकाकडून झालेला मोठा फंबल, बॉल गेला निघून सहज सीमारेषेच्या पार. या चेंडूवरती धावा 4 मिळणार आहेत. चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड, प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. कारण येथील या चौकाराने धावपलकीवरती 8 धावा. अजूनही एकेरी अंक हा धावपलकीवरती आहे. 8 धावांचा धावपलक आहे. हा बॉल अडव्या बॅटनं पुन्हा एकदा विशालनं तिकडे संधी उपलब्ध करून दिली होती. मात्र क्षेत्ररक्षकाकडून एक साधा सोपा झेल, 2 झेल ह्या पहिल्या षटकामध्ये हातातून निसटताना बघायला मिळाले. 1 ओव्हरचा खेळ संपला. धावपलकीवरती 8 धावा धावपलक दाखवतोय. 42 चेंडूमध्ये 85 धाव्यांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी आहे. संपली.
एक ओव्हरचा खेळ संपला. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपलक्यावरती 8 धावा. विजयाचं समीकरण अजून बघाल. 42 चेंडूमध्ये प्रवास हा 85 धावींचा शिल्लक आहे. कर्मभूमीमध्ये सुरू असणारं युद्ध आहे. मोठं टार्गेट आहे, मात्र घाबरून चालणार नाही. जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवण्यामध्ये एक वेगळी मजा आहे आणि घाबरायचं कोणालाच नाही. हे आयुष्य जगत असताना तुम्ही कोणाला घाबरायचं नाही, कारण आपण सगळेजण परमेश्वराचे अंश आहोत. घाबरायचं फक्त आपल्या कर्मांना, बाकी कोणालाही घाबरायचं नाही. आणि तुम्ही पहा, जर तुम्हाला जन्म मृत्यूच्या या फेऱ्यातून जर मोक्ष हवा असेल तर पुन्हा हाच एक जन्म आहे, तो म्हणजे मनुष्य देह आणि मनुष्य जन्म. परमेश्वर सुद्धा प्रार्थना करतो की मला मनुष्य देह हवा, कारण फक्त याच जन्मामध्ये तुम्हाला या मोक्ष प्राप्तीचा मार्ग मिळणार आहे. हा बॉल कट झालेला चेंडू फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक आणि विकेट किपरच्या मधून बॉल निघून आलाय मागे. सुरुवात होती या षटकाची 4 धावेंबरोबरीत 12 धावा. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड, प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. 12 धावा धावपलक्यावरती. धावपलक पुढे षटक क्रमांक 2चा प्रवास समोर सुरू झालेला असताना 93 धाव्यांची गरज होती. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा विशालनं खर्च केला. हा बॉल थोडंसं स्टेप आउट करत चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पॉइंटच्या डोक्यावरून हा बॉल पाठीमागे खेळला होता. क्षेत्ररक्षक तिकडे तो चेंडू थांबवण्यासाठी शेवटपर्यंतची धडपड आपण त्यांची पाहायला मिळाली. तिकडे क्षेत्ररक्षकांचा रोल सुद्धा किती महत्वाचा असतो तुम्ही बघा, कारण एक चांगलं मजबूत क्षेत्ररक्षण हे टीमची कायम एक चांगली बाजू सांगितली जात आहे. कमी धावपलक सुद्धा तुम्ही चांगल्या मजबूत क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती तुम्हाला तो डिफेंड करता येतो, थांबवता येतो, वाचवता येतो. त्यामुळं क्षेत्ररक्षकांचा रोल हा फार मोठा आहे. तुमची फलंदाजी, गोलंदाजी आणि तुमचं क्षेत्ररक्षण हा फॉर्मॅट आहे क्रिकेटमध्ये पुढे येत असताना. हा फॉर्म्युला तुम्ही कसा वापरता? व्हाईट बॉलचा कॉल मुख्य पंचांकडून. एक अतिरिक्त धावील, एका अतिरिक्त धावीने धावपलकीवरती 16 आकडा हा धावपलक पुढे दाखवतो आहे. कोणताही खेळाडू बाद नाही. पहिले 2 सलामीचे खेळाडू तुम्ही आतमध्ये बघताय खेळताना. प्रसाद आणि स्वप्नील गायकवाड हे 2 बॅटर आतमध्ये उभे राहिलेले आहेत. हा बॉल पुन्हा एक 10 चेंडू थोडासा ऑफ ट्रॅकर वेळ होता. शेवटच्या क्षणी आडव्या बॅटनं थोडा अलॉंग दी कार्पेट जात खेळलेला बॉल फाईन लेग सीमा रेषा पार. 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड, प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. 4 रन तिथे येतील या चौकारानं. धावपलक पुन्हा एकदा 20 आकडा हा धावपलक पुढे येऊन थांबलेला आहे. जे रेस्ट्रिक्शन्स आहेत त्याचा फायदा हेलिकॉप्टर खोदून काढण्याचं काम. मिड विकेट मध्ये मनगटाचा पुरेपूर वापर या चेंडूवरती. पुन्हा हा बॉल सीमा रेषेच्या बाहेर. धावा देऊन जाईल त्या 4. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड, प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. षटक क्रमांक 2 मध्ये आलेल्या ह्या चौकाच्या मदतीनं विजयाचं कॅल्क्युलेशन बदलून टाकण्याचं काम रायगडनं करून दाखवलंय. कारण 93चा प्रवास आहे, त्यामध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी 25-30 किंवा 30+ धावपलक बनवू शकलो तर पुढचा प्रवास थोडासा मोकळा होईल. आतापर्यंत 25 धावा धावपलकीवरती आहेत आणि दुसऱ्या क्रमांकाचं षटक हे प्रगतीपथावरती सुरू आहे. एखादी चांगली भागीदारी सामन्याच्या निकालावरती चांगला परिणाम करते. बॅटिंग टीम आपला खेळाडू पाठवून द्या. ट्रिगर मुवमेंट थोडीशी तिकडे टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आत आलेला दिसला आणि या निर्धाव चेंडू बरोबर षटक क्रमांक 2 होणार आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या नंतर धावपलक 25 धावा.
2 षटकांचा खेळ संपला. 25 धावा धावपलक्यावरती आहेत. 36 चेंडू मध्ये 68 धाव्यांची आवश्यकता मॅच मध्ये आहे. 36 चेंडू 68चा प्रवास म्हणजे प्रति षटक पाठीमागे 11.33 चा रिक्वायर रन रेट आता धावपलक दाखवत आहे. आणि षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. 3रा क्रमांक तो षटक टाकण्यासाठी उमेश. नियंत्रित गोलंदाजी आपल्या टीमचा एक महत्वाचा घटक आहे. आणि पहिल्या मॅच मध्ये आपल्याकडे सामनावीर हा किताब घेणारा हा खेळाडू आज पुन्हा त्याला हे 3रा क्रमांक तो षटक टाकण्यासाठी पुढे आणलेला आहे. 3रं षटक वाईड लाईन वरती आपण पाहतो. पुढे तो बॉल शिरापासून दूर वरती टाकण्याचा प्रयत्न आहे. ती जागा किंवा ती रूम बनवलं दिली जात नाहीये जिथे मोठा फटका खेळता येईल. संघासाठीची ही लढाई अर्थात मोठी आहे, कारण दोन्ही टीमला माहीत आहे हा सामना जिंकल्यानंतर आपल्याला 2 पॉईंट तर मिळतीलच, मात्र पॉईंट टेबल मध्ये आपल्याला पुढे येण्यासाठीची मोठी संधी मिळणार आहे. आणि हा त्यात सामना हा बॅटिंग टीम साठी फार महत्वाचा आहे, कारण त्यांना हा सामना जिंकावा लागेल. पुढे मिळालेला बॉल टाकला. हा बॉल सीमारेषेच्या बाहेर. या बॉलवरती अर्थात धावा येतील 6. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. पुढे टाकलेला बॉल लेन खूप लवकर ओळखला आणि त्यानंतर तो टाकून दिला सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धाव्यांच्या मदतीनं 31 धावा या धावपलक्यावरती पुढे आहेत. 31 धावा धावपलक्यावरती एक मोठ्या मॅसिव्ह षटकारा फलक बदलला. हा बॉल हो पुन्हा एक लागोपाठ सलग दुसऱ्या बॉलवरती 2रा षटकार. पतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. या मॅच मध्ये 2 बॉलवरती लागोपाठचे 2 षटकार आणि या 2 षटकारांनी धावपलक 37 धावांवरती नॉट आउट आहे. मोठ्या धावपलकीचा खेळ आणि ती मोठी सुरुवात. ओपनिंग भागीदारी या 2 खेळाडूंमध्ये आतापर्यंत 37 धावांची पुढे दिसलेली आहे. हर जंग जीत के लिए नहीं लड़ी जाती, कुछ दुनिया को ये बताने के लिए लड़ी जाती है कि कोई था रणभूमि में जो लढ रहा था. आणि ती लढाई रायगडानं आता त्यांच्या हिशोबानं करायला सुरुवात केलेली आहे. 37 धावा धावपलक्यावरती विदाऊट लॉस तुम्ही बघताय. 33 चेंडू मध्ये 56 धावांचा खेळ अजून आहे. हा बॉल शिरापासून दूर वरती कट करण्याचं काम तिकडे 3rd स्लिप उभी करून ठेवले होते. याआधी 2 झेल टीम आपल्याकडून सुटलेले आहेत. आता ह्या चुका तुम्हाला इथून पुढे अर्थात मान्य नसणार आहेत. चुका तुमच्या माफ केल्या जाऊ शकतात जर तुमच्याकडे त्या मान्य करण्याच्या तयारी असेल तर. परिस्थिती क्रिकेटच्या मैदानावरती कधी बदलेल सांगता येत नाही, त्यामुळे इथून पुढचा खेळ व्यवस्थित आपल्याला घेऊन जायचा आहे. फुल टॉस टाकला उमेश वरती, प्रचंड आक्रमण केला इकडे आणि हा बॉल सुद्धा निघालाय सळ सीमारेषा पार. हा बॉल सुद्धा हरवून टाकलाय. अजून एक मोठा षटकार. 3 षटकारांची घोषणा या षटकामध्ये. स्वप्नील गायकवाड बरोबरीत प्रसाद यादव. 11 चेंडू मध्ये 29 धावांची इनिंग प्रसाद यादव यांच्या बाल, तर स्वप्नील गायकवाड 44 धावा धावपलक्यावरती. 31 चेंडू 49 धाव्यांची आवश्यकता आहे. 31 चेंडू मध्ये 49 धावांचा प्रवास तुम्ही बघाल मैदानावरती. पुन्हा डाव बदल तो अक्षरशः खेळ बदलण्याचं काम या षटकामध्ये. फर्स्ट स्लिप मध्ये हा चेंडू. या षटकाबरोबरीत विजयाचं समीकरण सुद्धा टीम आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहे. शेवटचे चेंडू शिल्लक डावामध्ये अजून पुढे इथून 44 धावा आता धावपलक्यावरती आहेत. म्हणजे अजूनही तुम्ही पहा 30 चेंडू डावात आहेत आणि 30 चेंडू मध्ये विजयासाठी जे कॅल्क्युलेशन आहे 49 धावांचं विजयाचं. 30 चेंडू मध्ये 49 धावा. मोठा प्लॅटफॉर्म, मोठं व्यासपीठ तुमच्यासाठी आज उपलब्ध करून ठेवण्यात आलेलं आहे. त्या व्यासपीठावरती तुमचं स्वतःचं कर्तृत्व, कौशल्य आणि स्वतःच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तुम्हाला खेळायचं आहे. जिंदगी के रंगमंच पर कोई भी कलाकार कमजोर नहीं होता. मिट्टी का दीपक सा ये जीवन आहे. तेल खतम तो खेल खतम. आजचा प्रवास तुमच्यासाठी महत्वाचा आहे. तुम्ही आज काय करणार आहात, तुम्ही इथून पाठीमागे काय केलं त्याला जास्त किंमत उरली नाही, कारण
क्रिकेटच्या मैदानावरती कालच्या पुण्यावरती आजचा दिवस उगवत नाही. तुम्ही आज काय नवीन देणार आहे हे महत्वाचं आहे. 30 मध्ये 49चं समीकरण कोण जिंकणार आहे. स्वतःचं मन जिंकणं हे हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्यामुळे तुम्हाला आधी स्वतःच्या मनात जिंकायला यायला हवं. 30-49चा प्रवास बरोबरीची बॅटल आहे. स्वतःशी प्रामाणिक बघायचे मैदानावरती कर्म आहेत आणि इस कर्मभूमी में फिर एक बार युद्ध जारी है. 30-49चं समीकरण या जोडीनं डाव बदलून टाकण्याचं काम केलेलं आहे. सुनील जोरे बॉलिंग मार्क वरती एक महत्वाचं षटक घेऊन पुढे तो खेळाडू येणार आहे. वाघोली असोसिएशन गावचे विद्यमान उपाध्यक्ष म्हणून काम करणारे आमचे प्रवीण दादा कुटे हे या ठिकाणी आपल्या बरोबरीत या मैदानावरती उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या समवेत आमचे पंकजी आव्हाळे, आमचे शंकरजी कुटे, देखील दादा कुटे, आमचे माऊली दादा शेळके हे या ठिकाणी उपस्थित आहेत. हे सगळी प्रमुख अतिथी आम्हाला या ठिकाणी लाभते. आपण सर्वजण या ठिकाणी या स्पर्धेसाठी वेळातला वेळ काढून या स्पर्धेसाठी आलेला आहात. आपला आम्ही आयोजक कमिटी संपूर्ण ग्रामस्थ कोलवडी यांच्या वतीने ह्या अद्भुत अशा क्रीडा महोत्सवामध्ये करतो आपलं मनपूर्वक स्वागत. विजयाचं समीकरण बघू शकतो आम्ही. 29 चेंडूंचा प्रवास, 48ची आवश्यकता आहे. 29-48चं समीकरण पुढे. या ठिकाणी आमचे समीर दादा जाधव, त्याचबरोबर थेऊर गावचे प्रसिद्ध उद्योजक आमचे सरीशेठ तारू हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर थेऊर गावचे युवा उद्योजक कुमारजी जाधव हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण सर्वजण उपस्थित झालेला आहात. आपलंही पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आपण या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवलेली आहे. 46 धावांचा हा धावफलक आपण बघू शकतो आतापर्यंत. अजूनही भरपूर प्रवास शिल्लक आहे. मात्र सर्वात महत्वाचं बॅटिंग टीमची जमेची बाब म्हणजे कोणताही खेळाडू त्यांनी आतापर्यंत गमावला नाही. एक चांगली ओपनिंग भागीदारी. 46 बनवल्यात, अजून 47ची गरज आहे. 27 चेंडूमध्ये 47 धावांचा हा प्रवास आहे पुढे. स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत करणं गरजेचं राहील. इकडे बॉल फक्त पाठीमागे ढकलून देण्याचं काम केलं होतं, कलात्मक फटका दाखवण्याचं काम. मात्र तो चेंडू व्यवस्थित बॅटवरती तिथे मिडल झालेला नव्हता. निर्धाव चेंडू 46 धावा धावपलक्यावरती आहेत. 26 चेंडूमध्ये अजून 47 धावांची आवश्यकता आहे. 26 चेंडू 47 धावांचा हा खेळ पुढे. राईट हँड बॅटर ऑन स्ट्राइक इन प्रसाद यादव. मोठी इनिंग खेळला हा खेळाडू. हा बॉल या आधीच्या चेंडूवरती जसा फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केला होता, अगदी तसाच पुन्हा हा फटका सजवण्याचं काम त्याने करण्याचं काम केलं होतं. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. जिकडे कुठेतरी आपण बघाल समोरची बॅटिंग टीम थोडी हावी होत होती. अशा प्रयत्नात, अशा परिस्थितीत सुनील यांच्या माध्यमातून या षटकामध्ये पुन्हा कमबॅक करून दिले. 5 चेंडू टाकलेत, फक्त 2 धावा दिलेत. एक चांगलं षटक राहील हे फिल्डिंग टीमसाठी. 25 चेंडूमध्ये 47 धावा अजून विजयासाठी आहेत. 25 चेंडू 47 धाव्यांची आवश्यकता आपण पुढे बघतोय. यानंतर होणारे लगेच ड्रिंक्स ब्रेक 2 मिनिटं असा पुढे. ड्रिंक्स ब्रेक पुढे होईल. पाणी घेऊन येणारे आमचे आपण पाहतो आमचे जे ड्रिंक प्रतिनिधी आहेत, आमचे जे पाणी घेऊन येणारे प्रतिनिधी ते सुद्धा रेडी आहेत. त्यांचं काम सुद्धा कालपासून आम्ही बघतोय. विशेष म्हणजे त्यांना कधी सांगावं लागतं काम. त्यांना त्यांची जबाबदारी अगदी अचूकपणे माहीत आहे आणि खूप छान पद्धतीने त्यांचं काम आपण पाहतो त्यांनी सांभाळलंय. आज या अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो खरं तर खेळाडूंच्या पाठीमागे उभं राहणार हे अदृश्य हिरो आहे. हा बॉल पुढे टाकलेला चेंडू क्षेत्ररक्षक लाईन वरती उभा आहे. दत्ता मरबेला तिकडे बघितलंय आपण. एक मोठी इनिंग. प्रसाद यादव पुरेपूर सेट झाला होता, स्थिरावला होता विकेट वरती. त्याची विकेट मिळते समोर. पहिला खेळाडूचा खेळ संपलाय. टीम रायगड.
तुमच्या अनमोल सौजन्याने कोलवडी प्रीमियर लीग 2025 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने कोल्ड्रिंक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी कोल्ड्रिंक सौजन्य देणारे माननीय श्री अनिल शेठ पोपळे, समर्थ जनसेट व माननीय श्री विशाल शेठ पोपळे, युवा उद्योजक यांच्या तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. असले चार षटकं संपलेत, 46 धावा धावपलक्यावरती झाला ड्रिंक्स ब्रेक. थोडंसं कम्युनिकेशन आतमध्ये आणि पुन्हा चर्चा सत्रानंतर भेटतो आपण आतमध्ये पुढील 4 षटकांसाठी. 24 चेंडूंचा प्रवास अजून शिल्लक आहे. 24 चेंडू मध्ये 47 धावा विजयासाठी दूर आहे टीम. 46 जेवढा प्रवास तुम्ही पहिल्या 4 ओव्हरमध्ये केलाय तेवढाच पुढे करायचा आहे. मात्र आता प्रसाद यादव तुमच्या सोबतीला नाहीये, कारण तो आतमध्ये असता तर परिस्थिती वेगळी दिसली असती. हो दत्ता मरबेचा जीवाच्या आकांतानं केलेला आपण हा ट्राय बघतोय आणि तोपर्यंत तिकडे फलंदाजांनी धावा चालू ठेवलेत. तर दत्ता मरबे बघायचंय हा किती मोठा एफर्ट्स होता त्याचा तो बॉल कॅरी करण्यासाठी. तिसऱ्या पंचांची मदत ऑनफिल्ड पंच घेत का? रनआउट चेक करून घ्या आधी, ऑनफिल्ड पंचांनी सांगितलेलं आहे.
दत्ता मरबेने स्वतः तिकडे सांगितलं की मी प्रयत्न चांगला केला, शेवटपर्यंत बॉल हातावरती मी धरण्याचं काम करत होतो, माझ्याकडून तो हातातून चेंडू निसटला. आय अग्री, इट्स अ स्पोर्ट्समॅन स्पिरिट, कौशल्याचा भाग आहे हा एक. समर्पण, जिद्द आणि संघासाठी झोकून दिलं होतं दत्ता मरबेनं स्वतःला त्या चेंडूवरती. मात्र दुसऱ्या साईडला खेळाडू धावत होते, मग ते व्यवस्थित आपल्या क्रीजमध्ये आहेत का हे तिसऱ्या पंचांकडून बघितलं जाणार आहे. कठीण सोपा झेल तुम्ही पहा, जो कठीण झेल असतो तो सोपा केला तर तुम्हाला चांगलं वाटेल. मात्र जे कठीण झेल असतात ना ते घेणं सुद्धा किती गोष्टी तुम्ही बघा. कारण आज तुम्ही त्या दत्ताची जी एफर्ट्स होता, त्याची जी डाईव्ह होती ती बघितली असेल. मूलभूतपणे जीव तोडून त्यांना प्रयत्न केला होता. अशा प्रकारे झेल
बघणार आहोत आणि विजयाचं जे कॅल्क्युलेशन आहे धावपलक अपडेट करून आपल्यापर्यंत आणला जाईल. हा बॉल यावेळी शरीरापासून थोडासा दूरवरती टाकलेला चेंडू, स्क्वेअर बॉलचा कॉल पुढे आहे. एक अतिरिक्त धाव, एका अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावपलक पुढे येईल. एक धाव धावपलकेवरती ऍड केली जाईल आणि त्यानंतर पुन्हा हा धावपलक आपण पुढे बघू शकतो. विशाल, एक हाय व्होल्टेज ड्रामा, उत्सुकता आहे या मॅच मध्ये. आता इथे पहिली 4 षटकं बॅटिंग टीम कडे राहिलेली आहेत. बॉल पुन्हा एक मोठ्या फटक्याचा शोध, फाईन लेग मध्ये उडवलेला बॉल आहे. 2 शतरक्षक तिकडे, 2 शतरक्षकाच्या मध्ये तो चेंडू. तोपर्यंत 2 धावा त्या चेंडूवरती मिळणार आहेत. 2 धावा तिथे येतील. या 2 धावे बरोबरी धावपलक जाईल तो 49 वरती. 22 चेंडू मध्ये अजून 44 धावा ह्या विजयासाठी बनवायचे. 22 चेंडू मध्ये 44 धावांचा हा प्रवास आहे. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. विशाल उंद्रे बॉलिंग मार्क वरती. राईट हँड बॅटर प्रज्वल यांना आपण पुढे बघू शकतो. खूप चांगली बॅटिंग कालही प्रज्वलनं जेवढे चेंडू त्याला खेळायला मिळाले होते त्या चेंडूमध्ये आपल्या टीमसाठी एक चांगलं योगदान त्या खेळाडूकडून बघितलं होतं. ते गणेश गायकवाड, आज त्यांना त्यांचा स्वाभाविक खेळ दाखवावा लागणार आहे. या मॅच मध्ये ओळखले जातात बेस्ट फिनिशर, यांची भूमिका आपण पाहतो त्यांची राहिली जाते. प्रज्वल मिस हिट आहे हा. यशरक्षक डाऊन दी बॉल. विशाल उंद्रेला अजून एक मोठं यश. 3रा खेळाडू बाद रायगड रॉयल्स. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री पहिलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. विशाल उंद्रे विकेट टेकर गोलंदाज आणि त्याला ज्या कामासाठी आणलं होतं ते त्यानं काम पुन्हा पुढे करून दाखवलेलं आहे. एक मोठी शिकार. प्रज्वल बाद होतोय तर आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर आतमध्ये दाखल होणार आहेत. एक निर्णायक वळणावरती हा सामना येऊन थांबलाय. 49 धावा या धावपलक्यावरती 3 गडी गमावलेले आहेत टीमनं. इथून पुढे टीम तुम्हाला रिक्वायर्ड रन रेट अर्थात हातात आहे. फक्त आता इथून पुढे 4थ्या विकेटसाठी थोडीशी एक भागीदारी जर बिल्डअप करता आली, थांबवता आली तर त्याचा एक गुडविल तयार होईल. 21 चेंडूमध्ये 44 धावा या विजयासाठी अजून आपण दूर आहात. 21 चेंडूमध्ये 44चं समीकरण. विशाल पुन्हा ट्रॅक वरती रेडी. हा बॉल विरुद्ध दिशेनं आल्या बरोबरीत. विरुद्ध दिशेनं खेळलेला फटका, प्रॉपर टायमिंग, शॉट एक्झिक्यूट केलाय. धावा मिळतील 4. खणखणीत चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड, मनोज यांचा तो कॉन्फिडन्स वाढवणार असणार आहे. हा बॉल थोडीसं ओव्हर थ्रो. 2ऱ्या धावेसाठीचा प्रयत्न मात्र समन्वय चांगला राहिला, त्यामुळे 2ऱ्या धावेसाठीचा तो प्रयत्न दाखवला नाही. 54 धावा धावपलकेवरती पूर्ण होतील. 4.5 षटकांचा खेळ संपलाय. 54 पूर्ण आहेत म्हणजे 19 चेंडू 39चा प्रवास अजून डावामध्ये पुढे शिल्लक घेऊन थांबलेला. बरोबरीची ताकद, बरोबरीची टक्कर आणि दुपारच्या सत्रामध्ये अत्यंत महत्त्वाच्या रोमांचक स्थितीमध्ये येऊन उभी राहिलेली मॅच आहे. हृदयाचा ठोका हा सामना हळूहळू वाढवतो की काय या गोष्टींकडे सुद्धा लक्ष राहणार आहे. गणेश गायकवाड मोठी आपण पाहतो इनिंग्स. एक मोठे फिनिशिंग टच देण्याची गरज आहे. बॅट हा बॉल एक चांगला साऊंड क्रिएट. दत्ता बर्वेला पुन्हा या चेंडूवरती येताना आपण बघणार आहोत. चांगलं कलेक्शन. एकच सिंगल धाव तिकडे खर्च होईल. 5 ओव्हरचा खेळ संपणार आहे. 18 चेंडूंकडे आम्ही जातोय आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी बनवायच्यात अजून 38 धावा.
38 धावा. 18-38चं समीकरण महत्वाचं म्हणजे फिल्डिंग टीम 3 गोलंदाज वापरणार कोणते, हा मोठा सवाल आहे त्यांच्या समोर. कारण 18-38चं समीकरण आहे. मात्र आता विशाल उंद्रेंकडून तुम्ही त्यांचा स्पेल टाकून घेतलाय. त्यानंतर आता बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नलही मुख्य पंचांनी दिलाय. येणाऱ्या पुढच्या षटकामध्ये आम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेणार आहोत असा निर्णय फलंदाजांनी पुढे सांगितलेला आहे. आणि बॉलिंग मार्क वरती दत्ता मर्बे जो बॉलिंग ट्रॅक वरती आता स्वतः चेंडू हातावरती घेतोय. बॉलिंगचं डिपार्टमेंट कशा पद्धतीने पुढे वापरतो टीम पन्हाळा पॅन्थर्स. बॉलिंग डिपार्टमेंट जर इथून पुढे चांगलं काम करू शकलं तर अर्थात त्या टीमला कमबॅक करता येईल. मात्र पुढे सुद्धा तुम्ही बघू शकता गणेश गायकवाड हा बॉल थोडासा ऑफ ट्रॅकर. ओहो, नॉन स्ट्रायकरच्या खेळाडू पुढे फर्स्ट स्लिप मध्ये थोडा फंबल तिकडे झालाय. क्षेत्ररक्षकाच्या हातातून निसटलेला चेंडू, एक सिंगल धाव तिकडे मिळणार आहे. एका धावेचं महत्व या मॅच मध्ये टीम फार मोठं आहे. जिंदगी खेलती भी उसी के साथ हो, जो खिलाड़ी बेहतरीन होता है. दर्द सबके एक से लेकिन हौसले बुलंद है. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. 56 3 गड्यांच्या मोबदल्यात 17 मध्ये अजून 37 धावांची लढाई शिल्लक आहे. 17 चेंडू 37 धावा. हृदयाचा ठोका वाढवणारी मॅच उत्कंठा शिगेला पोहोचवते आहे. नजरा ह्या मैदानावरती येऊन थांबलेत. प्रेक्षकांच्या श्वास रोखून धरायला लावणारा सामना आहे पन्हाळा बनाम रायगड. ही प्रतिष्ठेची लढाई आहे. आता अस्तित्व टिकून ठेवण्याची लढाई आहे. बॉल मोठा अपील, दत्ता मर्बेला यश मिळत आहे. मोठा धक्का. पहिल्या बॉलवरती चौकार खेळणारे खेळाडू बाद होतील. कॉट बेंडचा हा शिकार. एक और टपका. क्रिकेट म्हणजे हुकला तो प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. आणि 16 चेंडू मध्ये 37 धावांचा प्रवास असताना अजून एक चौथा खेळाडू आतमध्ये बाद होऊन माघारी गेलाय. शिवा पण पाल न्यू बॅटर आतमध्ये दाखल झालेले खेळाडू राईट हँड बॅटर पुढे आहेत. दत्ता मर्बे गोलंदाजी करण्यासाठी पुढे. हा बॉल पुन्हा 3 समच्या समोर टाकलेला चेंडू बॅक टू द बॉलर. साइड स्क्रीनच्या समोर बॉल थांबवलाय. एकच सिंगल धाव. आतापर्यंत दत्ता मर्बेची नियंत्रित गोलंदाजी अचूक टप्पा त्यानं साधलेला आहे. 15 चेंडूंचा खेळ आहे आणि 15 चेंडू मध्ये 36 धावा. या विजयासाठी टीम दूर आहे. 15 मध्ये 36ची आवश्यकता आहे. शॉर्ट मिड विकेट मध्ये बॉल. ज्या खेळाडू फर्स्ट स्लिप मध्ये उभा होता त्याला पुन्हा त्याची जागा बदलून मिड विकेट मध्ये नेऊन उभा केला होता. 58 धावा धावपलकीवरती आहेत. 14 चेंडू मध्ये 35 धावा. जवळ आली आहे मॅच. क्लोज एन्काउंटर. रायगड रॉयल्स. हा बॉल या शिवा ऑन फायर. गरज फटक्याची टाकलाय बॉल मिड विकेट. षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे, प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. 64 धावा या षटकारानं. 29ची गरज. शिवा हा बॉल यावेळेस मात्र पंचांनी कळवलाय हा वाईट आहे. महेश मांजरे हे या ठिकाणी आमच्या बरोबरीत उपस्थित होत आहेत. त्यांचं करू आम्ही मनपूर्वक स्वागत. 13 चेंडू मध्ये 28 धावांची लढाई आहे अजून. तेरा 28चं समीकरण. दत्ता मर्बेनं हे षटक हाताळलं. एक षटकार त्यानं खर्च केला. शेवटच्या 12 चेंडूंकडे आम्ही जाणार आहोत आणि 12 चेंडू मध्ये 28 धावा म्हणजे प्रति षटका पाठीमागे आता टीम गरज आहे 14 धावांची. ही
पहा ओहोर संपली. माननीय गोरख पवार अध्यक्ष छावा संघटना प्रोप्रायटर चिंतामणी डेव्हलपर्स यांकडून ओहोर संपली. 12 चेंडू 28 धावांची गरज आहे. एक निर्णायक वळणावरती हा सामना येऊन पुढे उभा राहिलेला आहे. पुढचे 2 षटकं टाकण्यासाठी कोणत्या गोलंदाजासाठी पुढे हा बॉल हातावरती सोपवला जाईल. 12-28 चं समीकरण मॅच मध्ये. बॉल चेक करायचा आहे का? बर कशा सर तिसऱ्या पंचांचा डिसिजन होतोय. फेअर डिलिव्हरीचा कॉल आहे. 12 चेंडू मध्ये 28 धावा हे विजयाचं समीकरण आता डावाकडे आहे. प्रति षटका पाठीमागे 14 धावेंची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा मॅच सुरू होईल. गणेश सरांना ऑन स्ट्राईक हँडला पण पुढे बघतोय. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 3 धावा त्यांनी त्यांच्या बॅटमधून बनवलेत. शिवाय बरोबरीत एक षटकार शिवाच्या बॅटमधून. उमेश मदने महत्वाचं षटक आहे हे. या षटकामध्ये किती धावा खर्च होतील. संदीप पाठीमागे एक टप्पा खेळ चेंडूवरती धडक घेतोय. 44 क्रमांकाचा जर्सी परिधान केलेला खेळाडू. पहिल्या बॉलवरती आली एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक आहे 66 पूर्ण. 11 चेंडू आणि बनवायच्या 27 धावा. 11 चेंडू 27 ची मॅच आहे. शिवा हा बॉल उंच आकाशामध्ये. बॉल क्षेत्ररक्षक विशाल चेंडू खाली जाऊन थांबलाय. बिग विकेट इज गॉन. एक षटकार ठोकणारा शिवाचा झेल होतोय. थांबवलाय त्याला. अजून एक खेळाडू बाद. बॅक टू द पवेलियन. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री पहिलवान प्रथमेश अण्णा गायकवाड प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी.
27चं समीकरण डावात. हा बॉल पुन्हा एकदा थोडासा दूरवरती. प्रत्येक चेंडू नंतर बदलणारं समीकरण चित्र आपण बघतोय भाई. मॅचची कहाणी. 5 खेळाडू बाद झाले, 66 धावा धावपलकीवरती आहेत. 9 चेंडू मध्ये 27 धावा अजून विजयासाठी दूर आहे टीम. हा बॉल यावेळी बॅक टू द बॉलर विशाल उंद्रे पुन्हा डाऊन दी बॉल. या षटकातला दुसरा झेल त्याकडे आणि 6वा खेळाडू बाद. निखिल गायकवाडला आपण पाहतो पुढे. पुन्हा एकदा टीमनं थांबवलेला आहे आणि अजून एक खेळाडू जो समोर शून्यावरती थांबलाय. न्यू बॅटर सौरभ ऑन स्ट्राइक. मॅच ऑन आहे. अजूनही सामना संपला नाही. टीम 8 मध्ये लढायचंय 27 धावांसाठी. लढता हरलो तरी मला हरण्याची खंत नाही. लढा माझ्यासाठी, लढाईला माझा अंत नाही. 8-27चं समीकरण आहे. इथून पुढे माघारी येण्यासाठी रायगड नावाप्रमाणे लढावं लागेल. टीम अजूनही वेळ गेली एखादा आशीर्वाद नाही. उमेश मध्येंचे 2 शिकार या ओव्हरमध्ये. वाईट बॉलचा कॉल मुख्य पंचांकडून. स्ट्राईक चेंडूची घोषणा. 8 चेंडूमध्ये 26 धावा. 8 चेंडूमध्ये 26 धावा. धावपलक्यावरती पुढे. लो फुल टॉस. थोडासा खाली राहिलेला चेंडू डाऊन द ग्राउंड. माती कापत हा बॉल आलाय. संदीप पुन्हा एकदा कलेक्शन उत्तम त्या खेळाडूचं तिकडे बघायला मिळालं. एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. 7 चेंडू आणि आता बनवायच्यात 25 धावा. 7 चेंडू 25 धावा. मोठी अशा अपेक्षा आहे गणेश गायकवाड यांच्याकडून आता पुढे या मॅच मध्ये. कारण एकमेव असा खेळाडू आता इथून पुढे ही मॅच फिनिश करण्याची ताकद ठेवतो. पण गटामध्ये ताकद आहे. सामर्थ्याने लढावं लागणार आहे. या षटकातला शेवट बॉल फेस करायचा आहे. आणि हा बॉल यस गणेश गायकवाड. हे दामी काफी आहे. टाकलाय बॉल सीमारेषेच्या बाहेर. मिळवलाय एक मोठा हिट या षटकार ठोकलाय. 7 ओव्हरचा खेळ संपला. 74 धावा धावपलकीवरती. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 6 चेंडू मध्ये 19 धावा. 6 चेंडू मध्ये 19 धाव्यांची गरज आता पुढे येऊन थांबलेली आहे. एक षटकाराने डावातलं चित्र बदलून टाकण्याचं काम पुढे केलेलं आहे. पहिल्या ओपनिंग भागीदारीला आपण बघितलं होतं पुढे मोठं होत असताना. आता एक फिनिशिंग टच पुढे. स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगानं तुमच्या खच्चीकरणासाठी किती उलाढाल करू द्या, त्याची काही फरक पडत नाही. 6 मध्ये 19 धाव्यांची आवश्यकता मॅच मध्ये आहे. 6-19चं समीकरण पुढे. गणेश गायकवाड ज्यांच्या बॅट मधून तुम्ही बघा बी अ गेम चेंजर. मात्र तुम्ही बघा इट्स अ जायंट किलर. बी द वर्ल्ड इज ऑलरेडी फुल ऑफ द प्लेयर. गेम चेंजरची भूमिका महत्वाची आहे. एव्हरीवन हॅज द डिफरंट क्लॉक. वेट फॉर युअर टाइम अँड युअर माइंड सेट. इट्स अ पोक. जस्ट वेट अँड वॉच. 6-19चं समीकरण डावात. संघर्ष आहे. प्रगतीचं आमंत्रण असतं. जो तो स्वीकारतो तो पुढे जातो. योग्य नियोजन आणि श्रेष्ठ नेतृत्व असलं की हजारो तलवारींचं युद्ध सुद्धा एका वाघनकावरती जिंकता येतं. हा इतिहास आहे. हजारो तलवारींचं युद्ध फक्त एका वाघनकावरती जिंकण्याचा इतिहास आपल्याला माहित आहे. 6-19चं समीकरण मॅच मध्ये. डे टू लेट गो द वॉट्स बिहाइंड अँड फोकस ऑन वॉट्स अहेड. तुम्ही काय करणार आहात आता इथून पुढे. एक बॉल खेळलाय सौरभ गायकवाड यांनी. ज्यांचे 12वे खेळाडू आमच्या बरोबरीत आहे. या खेळाडूच्या बॅटवरती जरी बॉल आला तरी हा मॅच संपू शकतो. हा कॉन्फिडन्स त्यांचा आहे. गणेश गायकवाड यांनी स्वतः त्यांना बोलावून घेतलंय. सौरभ आवाज दिलाय. व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट. इट्स अ हाय प्रेशर मॅच. 6 मध्ये 19. दत्ता मरबे. आउट आहे. 2 आउट आहे.
म्हणजे क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री पैलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. पाच चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 5 चेंडूमध्ये 19 धाव्यांची आवश्यकता असताना सुता संघाचा आशोचक किरण मैदानावरती दाखल होत आहे. 5-19 ची आवश्यकता आहे. व्हाईट बॉलचा कॉल पंचांकडून पुढे सांगण्यात आलेला आहे. 5 चेंडूमध्ये 18 धावा. 5 चेंडूमध्ये 18 धावांचा खेळ. हाय व्होल्टेज मुकाबला, खूप जवळ असणारी मॅच आहे. धाव घेण्यासाठीचा प्रयत्न, वाईटचा कॉल पंचांनी पुढे दिलाय. या आधीच्या षटकामध्ये 1 षटकार ठोकणारे खेळाडू, त्यांच्याकडे आता स्ट्राईक आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे अजूनही आणि 17 धावा टीम दूर आहे. 5 चेंडू 17चा आवश्यक असणारा हा डाव. सोबत किती लोक असू द्या, शेवटी संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो. त्यामुळे अडचणीत आधार शोधू नका, तर स्वतःला भक्कम बनवा. पर्व 5व, चेंडू 5, त्यात 17 धावा. गणेश गायकवाड फिनिश करतील की मॅच. कोणी नसेल कोणाचं म्हणून जगणं थांबत नाही. बॉल गणेश गायकवाड ऑन फायर. बदलवली मॅच. यस, षटकार ठोकलाय. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे, प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. या षटकारानं मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांच तयार केलाय. 4 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 11 धावा. 4 चेंडू 11 धाव्यांची आवश्यकता आहे. जीवन में कितनी भी मुश्किलें क्यों ना आ जाए, हाल मत मानना, आपकी जीत पक्की है. जोपर्यंत तुम्ही पराभव मान्य करत नाही तोपर्यंत तुमचा पराभव होत नाही. कोणासाठी स्वतःमध्ये धमक. गणेश गायकवाड शस्त्र हातातून टाकून दिलेलं नाही. सहनशक्ती आहे. 4 मध्ये 11ची आवश्यकता आहे.
हा बॉल यावेळेस व्हाईट बॉलचा कॉल आपण पाहतो पुढे. पुन्हा स्क्वेअर चेंडूची घोषणा. 4 चेंडू मध्ये 10 धावा आता दूर आहे टीम. 4 चेंडू 10चं समीकरण. हा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक फार दूर आहे. पुन्हा बॉल निघून गेलाय. पाहता पाहता सरळ सीमारेषा पार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक शेट गायकवाड प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडू मध्ये बनवायच्या 6 धावा. 3 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. रायगड फार लांबून ओढत आणला हा सामना मध्ये. ज्या खेळाडूवरती सगळ्यांच्या आशा होत्या त्याच खेळाडूने या मॅच मधलं जिवंत समीकरण करून टाकलंय. 3 चेंडू मध्ये 6 धाव्यांची गरज असताना पुन्हा ऑन स्ट्राईक एंडला तुम्ही बघताय गणेश गायकवाड. 20 धावा वैयक्तिक बॅट मधून उडवलेला बॉल आणि ही मॅच संपवली आहे का? यस, गणेश गायकवाड ऑन फायर. षटकाराने सामना संपवलाय. रायगड रॉयल्सचा एक मोठा विजय.